मागवा तुम्ही मागवा भगवान की जय. इथंच थांबणार. 2025 आलेली आहे. एकादशी आहे आणि भक्तीचा उत्साह प्रचंड वारकऱ्यांमध्ये आहे. आमच्या सोबत एक लातूरचे वयोवृद्ध या ठिकाणी वारकरी आहेत. त्यांनी आमचे शंकरचे संवाद साधते. रामकृष्ण हरी काका. रामकृष्ण हरी. काय नाव, कुठून आले, थोडा परिचय द्या तुम्ही. खडकुमरगा. खडकुमरगा. नाव दिगंबर सदाशिव बंडी. बर. दिगंबर काकाजी, तुम्ही लातूर जिल्ह्यातले? लातूर जिल्ह्यातले निलंगा तालुक्यात. बर. काय करता तुम्ही? आम्ही शेती करतो. शेती करता. हो. आता 25 दिवसापासून तुम्ही वारीत आले. हो. आळंदीवरून पंढरपूर चालत आले. चालत. तर मग घरी तुमचं शेतीवाडी सगळं कोण पाहते काकाजी? लेकर मुलं बाळ. मुलं बाळ करतात सगळे. तुमचं वय किती आहे? 80 आहे. याही वयात तुम्ही वारी करता? 80व्या वर्षी. आजचा तरुण 30व्या वर्षी चालणं मुश्किल आहे त्याला. आता गुटखा पुडी व्यसनाधीन झालेला आहे ते तरुण. त्याला काय संदेश देसाल तुम्ही? खाऊ नका म्हणून देता. खाऊ नका म्हणून. आणि तुम्ही ते पतंजलीचे रामदेव बाबांना ओळखता का? ते टीव्हीवर योग करतात, प्राणायाम करतात, ओळखता ना? आणि ही वारी आता उद्या पोहोचणार आहे. काय सांगसाल वारीविषयी तुम्ही? काय सांगायचं, चांगलं आहे, चांगली परिस्थिती आहे. बर. आपल्याला त्रास नाही कशाचा. त्रास नाही कशाचा. आनंद आहे एकदम. आनंद आहे. किती वर्षापासून वारीला येता तुम्ही? 30 वर्ष. 30 वर्षापासून. आमचा हा पतंजली परिवार आहे. वाशिम जिल्ह्यातून आलेला आम्ही. आमचे राम दत्तात्रय व्यवहारे जे उत्कृष्ट कॅमेरा तुमची शूटिंग केली आणि सगळ्यापर्यंत पोहोचवणार आहे फेसबुकवर. सगळ्या महाराष्ट्र भारत नव्हे जगभर दिसणार आहे की याही वयात तुम्ही वारी करता. पण अशी इच्छा आहे सगळ्यांची, ताईंची, आमच्या या कविता ताईंची, की तुम्ही तुमच्या घरच्या माणसाला सुद्धा पुढच्या वर्षी वारीत आणा. आनंद होईल बघा. बोला भारत माता की वंदे वंदे. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. ओम काकाजी प्रणाम. घ्या ते पहिला सहित घ्या. पहा कसं व्हायरल होते आता. जबरदस्त आहे. चालू जरा द्या तुम्हाला घेतो. हां तुम्ही या ना. रामभाऊ सुद्धा आमचे पालखीत आले तर चालू केलं ते. तर काय पालखीविषयी रामभाऊ तुम्ही विचारसाल काकांना? लातूरचे काका आहेत, दिगंबरचे काका. काका, आग गेला शिन गेला, अवघा झाला आनंद. तर खरोखर हे जे संतांनी लिहून ठेवलेलं आहे ते खरं, हे खरं आहे का? खरंच आहे. खरंच आहे ना. कारण त्याच्याच योगायोगानं, ह्या त्याच ऊर्जेनं, त्या शक्तीनं हे जे सगळे हे लाखो वारकरी चालतात आणि भूक तहान आणि पाणी ऊन सगळं भान हरपून त्या ठिकाणी आणि त्याच्या विठुरायाच्या भेटीच्या वेगानं त्या ठिकाणी धावत राहतात. खरं आहे. आणि आमचे रामभाऊ व्यवहारे भजनाच्या 2 लाईन म्हणतील. सुंदर आवाज आहे त्यांना. पंढरीचा वास चंद्रभागे स्नान. पंढरीचा वास चंद्रभागे स्नान. पावन चिंतन अखंड चिंतन विठोबाचे. पंढरीचा वास चंद्रभागे स्नान. पंढरीचा वास चंद्रभागे स्नान. पंढरीनाथ भगवान की जय. म्हणजे ते पंढरपूरचं चंद्रभागेची आंघोळ करणे आणि ते ओल्या कपड्यानं मस्त पांडुरंगाचं दर्शन घेणे आणि 12-12 तास त्या वारीमध्ये भूक ताण हरपून राहणे. काय आनंद आहे नाही का? सगळ्या संसाराचा आपला जो राड गाडगा आहे, जबाबदारी आहे, त्या पूर्ण मुक्त करून आणि 20-21 दिवस त्या ठिकाणी हे वारकरी येतात. म्हणून आम्ही काकांचं अभिनंदन या ठिकाणी करतो. टाळ्या वाजवा. बोला पंढरीनाथ भगवान की जय. बस कराय.